जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वीज बिलाची दर मागणी कमी करण्याची गुहार केली होती, तर आज लॉकडाऊनच्या नंतरही लॉकडाऊनच्या अगोदरही मुद्दा आपणच उपस्थित केला होता. मात्र काही प्रमाणामध्ये कोणत्या आमदार खासदारांचं बिलसुद्धा आलेलं नाही आणि इतर सर्वसामान्य जनतेला 50-50 हजार रुपये बिल येत आहे. यावरती बाळासाहेब आंबेडकरांनी अशी घोषणा केलेली आहे की सर्वसामान्य नागरिकांनी बिल भरायचंच नाही. यावरती काय सांगाल? ही रास्त मागणी आहे आणि रास्त भूमिका आहे. साहेब हे प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्णच बोलत असतात. आणि मी काल ऊर्जा मंत्र्यांची मुलाखत बघितली, तर ते बोलत असताना असं बोलत होते जसं की ते कंपनीचे हस्तकच आहेत. म्हणजे मी नाही कमी करू शकत, मी असं नाही करू शकत, मी फार पळतो ह्याच्यासाठी. काय पळतो म्हणजे का रेसमध्ये जातो का? काय करतोय? अरे बाबा, तुम्ही त्याचा अभ्यास तर करा. का ही कंपनी किती पैसे देईल, तुमच्या सरकारच्या सगळ्या मंत्र्याला आमदाराला किती पैसे देईल, ह्याच्यासाठी पळतोय? जनतेच्या हिताचं सरकार आहे असं म्हणत होते ते काल. जनतेच्या हिताचं सरकार जर असतं तर नैसर्गिक आपत्ती आल्याच्या नंतर जे सरकारचं कर्तव्य असतंय की जनतेला मदत करणे. जनता आज अशी परिस्थिती आहे जनतेची की रोजगार आजही सुरळीत झाले नाही. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन परत एकदा उभा करणार आहोत. 50% लाईट बिल महावितरण कंपनीनं माफ करायचं. माफ म्हणजे सूट द्यायची, माफ नाही. आणि 25% लाईट बिल ही केंद्र सरकारने भरायचं, 25% लाईट बिल राज्य सरकारने भरायचं. म्हणजे राज्य सरकार म्हणणार नाही की केंद्रानं असं करावं आणि केंद्र सरकार म्हणणार नाही राज्यानं असं करावं. दोघांचीही तेवढीच जबाबदारी आहे. आणि महावितरण कंपनीनं आत्तापर्यंत अरबो खरबो रुपये फुकटात कमवलेत. पूर्ण स्ट्रक्चर हे शासनाचं होतं. पोल्स असतील, सगळी सिस्टीम असेल, पूर्ण सिस्टीम ही शासनाची आहे. कुठला पोल जरी टाकायचा असला तर ती महापालिकेच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय यंत्रणेच्या शासनाच्या माध्यमातूनच बसवले जातात. परंतु महावितरण कंपनीच्या माध्यमातून ते पोल किंवा कुठला खर्च केला जात नाही. आणि जे सदोष मीटर बसवण्यात आलेले आहेत, जे फाल्टी मीटर म्हणता येईल आपल्याला, तर त्या मीटरला बसवण्यामागे इथले आमदार, इथले जी ही महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत यांची सगळ्याची, आणि वीज नियामक आयोग जे आहे, तर यांच्या सगळ्यांचं संगनमताने, म्हणजे जनतेचं काय जरी लागली, वाढ जरी लागली, तर यांना काय घेणं देणं नाही. यांना फक्त आपल्या झोळ्या भरायच्यात. मग भाजपचं सरकार असेल, ते म्हणाले किंवा भाजपच्या काळामध्ये आंदोलनं झाली लातूरमधून, हो आम्हीच केले होते आंदोलनं, तरी सुद्धा त्यांनी मीटर कट केले. मग त्यावेळेस तुम्ही आमदार होतात ना, काँग्रेसवाले आमदार नव्हते का? तुम्हाला कशाला पाठवलं होतं विधानसभेमध्ये? तुम्ही आमदार म्हणून, विरोधक म्हणून कुठली भूमिका मांडली का? म्हणजे जनतेनं आम्हाला उचलावं लागले प्रश्न. आम्ही प्रश्न उचलले का? तर विरोधी पक्षाची भूमिका आज वंचित बहुजन आघाडीच करणार आहे. म्हणजे आम्हाला उचलावं लागले प्रश्न, पण तुमची भूमिका त्याही वेळेस नव्हती. तुमची भूमिका तुम्हाला वाटा पोहोचला होता आणि भाजपवाल्याचा वाटा भाजपवाल्याला पोहोचला होता. मी विरोधी पक्ष नेते फडणवीसांना आवाहन करू इच्छितो की आपण जो डुप्लिकेट ड्रामा चालू केलेला आहे की वीज बिल माफ करा, तर यामध्ये जे सदोष मीटर आपल्या काळात जे बसवण्यात आलेले आहेत, तर त्याबद्दल आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच जे अवास्तव टॅक्सेस आकारले जातात त्याबद्दल आपली भूमिका व्यक्त ही करावी. परत जे वहन कर लावले जातात त्याच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. जे व्याज लावलं जातं आहे त्याच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. अवास्तव ह्याचं युनिटचा रेट काय पडतो याच्याबद्दल आपण भूमिका स्पष्ट करावी. 0 ते 100 हा जो टप्पा आहे, हा जाचक आहे, याच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे या सगळ्या गोष्टीला तुमचंही समर्थन आहे. म्हणजे महावितरण कंपनीला तुमचाही पाठिंबा आहे. याचं कारण काय, ही सुद्धा भूमिका स्पष्ट करावी. म्हणजे कुठंतरी आम्ही विरोध करताय असं दाखवण्यासाठी विरोध करणं म्हणजे ड्रामा करणं, ही आता जनता आता हुशार झालेली आहे. त्याच्यामुळं आपण आपली भूमिका स्पष्ट करावी असं माझं आपल्याला आव्हान आहे.